परत सांगतो, PM केअर फंडातून भरघोस मदत म्हणजे शेतकऱ्यांना ते कर्जमुक्त करू शकतात एवढे पैसे त्यांच्याकडे त्या PM केअर फंडामध्ये आहेत. जर PM केअर फंड आत्ता वापरणार नसाल, मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आत्ता येणार नसेल, तर योग्य वेळ येणार कधी आणि PM कोणाची केअर घेत आहेत हे सुद्धा आम्हाला कळू द्या. तर या सगळ्या आमच्या मागण्या आहेत. टप्प्याटप्प्याने आम्ही या गोष्टी आणखीन स्पष्टतेने बोलत जाऊ. आजपर्यंत यापूर्वी ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या अवेळी पाऊस झालेल्या अतिवृष्टी पूर ह्या सगळ्या 2023 पासून आहेत आणि मंजुरी ही जवळपास 14,000 कोटी म्हणजे 13,819 कोटीची झालेली आहे. आता याच्यामध्ये आले किती कोटी रुपये, त्याच्यात आत्ताचे परत हे 2200 कोटी प्रत्यक्ष आले किती रुपये, की शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले हाही सुद्धा ह्याचाही एक पंचनामा केला गेला पाहिजे. म्हणून मला परत एकदा मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की आम्ही राजकारण आणत नाही, तुम्ही आणू नका. घोषणा फार तुटकी केलेली आहे, त्रोटक घोषणा तुम्ही केलेली आहे, ती आणखीन मोठ्या प्रमाणावरती व्हायला पाहिजे आणि घोषणा केल्यानंतर ती हवेत विरून न जाता, कागदावर न राहता तुमचे सरकारचे जे काही अधिकारी आहेत ते जर का आडमुठेपणाने वागले तर त्यांच्याबद्दल सुद्धा शिवसैनिक त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विनासायास शेतकरी आजच संकटात आहे, खचून गेलेला आहे, त्याला आत्ता धीर देण्याची गरज आहे. आत्ता तुम्ही धीर द्यावा अशी आमची मागणी आणि अपेक्षा आहे. त्यांच्या ती एक बेनामी कंपनी आहे त्यांचा पक्ष, म्हणजे त्यांच्या बोलण्याला मी काय अर्थ हे देत नाही. जे स्वतःची जाहिरातबाजीमध्ये मशगूल आहेत अशा लोकांना मी किंमत देत नाही. परत एकदा सांगतो की PM केअर फंडातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू शकतात एवढे पैसे त्याचे पटीने PM केअर फंडामध्ये पैसे आहेत, तर पंतप्रधान ती जबाबदारी घ्यावी. तुम्ही म्हणताय ते असं अजित पवार असं म्हणाले की सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. हे जर त्यांना माहिती आहे तर ज्याप्रमाणे ते सोंग करून उपकार केल्याच्या आवेशामध्ये सांगतात लाडक्या बहिणीबद्दल, तर मला त्यांना सांगायचं की मी तुम्हाला मार्ग पण दाखवतोय. PMकडे जा, तुमचं डबल इंजिनचं सरकार आहे, त्यांनी नुसता धूर सोडू नका, तर पंतप्रधानांकडे जाऊन PM केअर फंडातून पैसे घेऊन या.